आज आपण 13व्या प्रश्नापासून पुढचे प्रश्न बघणार आहे. 13वा प्रश्न आहे, द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. ऑप्शन आहेत कम्प्लिटली, स्लाइटली, सिव्हिअरली, पार्शियली. आता द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड. बॅडली म्हणजे काय? पूर्णपणे डॅमेज्ड झाले असं आपण म्हणू शकतो. मग बॅडलीचा मिनिंग तर स्लाइटली. स्लाइटली म्हणजे काय? थोडक्यात. थोडक्यात येणार नाही इथं. पार्शियली त्याचा पण अर्थ तसाच होतोय, थोडक्यात. आणि सिव्हिअरली, सिव्हिअरली पण नाही येणार, कारण सिव्हिअरली हे बिल्डिंग संदर्भात आपण नाही वापरू शकतो असं मला वाटतंय. तर बॅडलीसाठी मला वाटतं इथं कम्प्लिटली येऊ शकतंय. तर आपण 13व्याचं उत्तर बघूया. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 3 म्हणजे सिव्हिअरली. म्हणजे आपलं उत्तर चुकीचं आहे. द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड याचं उत्तर आहे सिव्हिअरली डॅमेज्ड. ओके. कम्प्लिटली म्हणजे टोटली, पूर्णपणे डॅमेज्ड. आणि बॅडली म्हणजे सिव्हिअरली म्हणजे गंभीररित्या डॅमेज्ड, व्हेरी बॅडली, क्रिटिकली. पार्शियल म्हणजे पार्टली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अनइनहॅबिटेबल. ओके, अनइनहॅबिटेबल. आता बघा, अशा शब्दांचं मिनिंग आपल्याला शोधायचं ना, तर फोड करायची. अनइनहॅबिटेबल. आता मला सांगा, इनहॅबिटेबलचं मिनिंग काय असू शकते? नॉट सुटेबल फॉर लिव्हिंग इन, आणि त्याला परत अन जोडलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं ह्याचं मिनिंग असू शकते सुटेबल फॉर लिव्हिंग इन. तरी पण आपण 14 नंबरचं हे बघूया. त्याच्या आधी आपण बाकीचं ऑप्शन बघूया. नॉट हॅबिच्युअल हे जवळ जात नाही वाक्याच्या शब्दाच्या. हॅबिच्युअल पण जात नाही. 1 आणि 2 मध्ये आन्सर असू शकतं. मला वाटते 2 आहे. 14चं उत्तर बघूया. 14चं उत्तर 1 आहे. ओके, 1 आहे. म्हणजे काय आहे? अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन. इनहॅबिटेबल म्हणजे काय? सुटेबल फॉर लिव्हिंग इन. आणि अनइनहॅबिटेबल म्हणजे अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग. आता हा ऑब्स्टिनेट जो वर्ड आहे ना, तो मी सिनॉनिम्समध्ये पण शॉर्ट्समध्ये घेतलेला आहे. खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे आणि खूप वेळा त्याचे वेगवेगळे अर्थ विचारलेले आहेत. आणि आयोगाचा आवडता शब्द असं म्हणायला हरकत नाही. तर ऑप्शन बघूया. ऑब्स्टिनेट, ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, ए आहे डिटेस्ट, नेक्स्ट आहे इंडोलंट, ऑब्स्क्युअर आणि स्टबबॉर्न. तर हा शब्द आपल्याला तोंडपाठच असायला पाहिजे आणि मला आहे तो तोंडपाठ. आता बघूया. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, दुराग्रही. तर यातला जो स्टबबॉर्न आहे तो सेम मिनिंगवाला आहे. त्यामुळं डी ऑप्शन आपल्या कुठे कुठे आहे? ओनली लास्ट ऑप्शनमध्ये आहे बघा, डी. त्यामुळं आपलं उत्तर आहे 4. 15चं 4 येते का बघूया. येस, 15चं 4 बरोबर आहे. आता बघा, ऑब्स्टिनेट म्हणजे काय? स्टबबॉर्न, हेड स्ट्रॉंग, पर्सिस्टंट म्हणजे कुणाचंही न ऐकणाऱ्या हेकेखोर असं. डिटेस्ट, डिटेस्ट म्हणजे काय? डिसलाईक, लोथ, तिरस्कार किंवा घृणास्पद. ओके, सॉरी, घृणा करणारा. इंडोलंट, इंडोलंट म्हणजे लेझी, इडळ, आळशी. ओके. ऑब्स्क्युअर, ऑब्स्क्युअर म्हणजे अनक्लिअर, हिडन, इल डिफाईन्ड, संदिग्ध किंवा अस्पष्ट असणारा म्हणजेच ऑब्स्क्युअर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड मीन द सेम ॲज फर्मामेंट. फर्मामेंट सारखा मिनिंग असणारा वर्ड कोणता विचार. आता बघा, ज्यावेळी आपल्याला वाक्याचा म्हणजे शब्दाचा अर्थ माहिती नसतो त्यावेळी काय करायचं. तर बघा, फर्मामेंट, हेवन्स, स्काय, डेंटी. आता स्काय हे वेगळं वाटते काहीतरी, डेंटी पण वेगळं वाटते, हेवन पण वेगळं वाटते. तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत. तर तिन्ही एका शब्दाचे आहे का नाही मिनिंग असू शकत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मी ऑप्शन 4 एलिमिनेट करणार. हेवन्स आणि डेंटी हे मे बी असू शकतात, कारण त्यांचं मिनिंग सारखं असू शकतं असं वाटतंय. बी आणि सी असू शकत नाही असं वाटतंय. त्यामुळे मी ऑप्शन 2 चूज करेन. बघूया. 16चं 2 बरोबर आहे. तर बघूया आन्सर. फर्मामेंट म्हणजे हेवन ऑर स्काय. ओके, ए आणि बी. फर्मामेंट म्हणजे काय? हेवन ऑर स्काय.
डेंटी. डेंटी म्हणजे डेलिकसी, समथिंग गुड ऑर एक्सलन्स. समथिंग गुड ऑर एक्सलंट टू ईट, अतिशय सुंदर, मोहक, चवीदार. डेंटी म्हणजे काय? DAINTY. डेंटी म्हणजे असं काहीतरी एक्सलंट, डिलिशियस किंवा डेलिकसी म्हणजे खायला चवीला चांगला असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज ऑब्लिक आर नियर टू द मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्डच्या जवळ जाणारं मीनिंग असणारं शब्द कोणता? द ट्रॅक लेड देम टू अ हडल ऑफ द आउट बिल्डिंग्स. आपल्याला माहिती आहे की आपण ना वाक्याच्या टेक्स्टनुसार मीनिंग घेतो. काय म्हणतं वाक्य? द ट्रॅक लेड देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. हडल ऑफ आउट बिल्डिंग म्हणजे क्लस्टर येऊ शकते. लॅमेंट नाही येणार, लॅमेंटचा वेगळा मिनिंग आहे. लॅमेंटचा दुःख, मौन या अर्थी मिनिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं सी येणार नाही, तर माझं 3 आणि 4 एलिमिनेट झालं. मग आता क्लस्टर आणि क्राऊड दोन्हीचे जवळजवळ एकच मिनिंग होत आहेत असं मला वाटतंय. मग ऑप्शन 2 बघूया आपण 17चं काय ते. 17चं उत्तर आहे 2, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 17चं ओनली ए आणि क्लस्टर आणि क्राऊड. हडल म्हणजे एकत्र येणे, क्राऊड ऑफ गॅदरिंग. क्लस्टर म्हणजे अ ग्रुप ऑर बंच ऑफ सेव्हरल आयटम्स, गुच्छ किंवा खड. लॅमेंट म्हणजे ग्रीफ, सॅडनेस, सॉरो, मौन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन is select appropriate synonym for the bold italics word in the following sentence. I hate watching frightening movies. आता इथं बघा, फ्रायटनिंग हा शब्द आहे ना विशेषण म्हणून आलेलं आहे आणि आय हेट वॉचिंग फ्रायटनिंग मूवीज. ओके. मग आता आपल्याला याचा ना सिमिलर मिनिंगवाला घ्यायचा आहे. स्टॉर्मी नाही येणार, कारण की स्टॉर्मी हे वादळ वाऱ्या संदर्भात येतं. हार्श नाही येणार, हार्शचा वेगळा मिनिंग येतोय. क्राईंग पण नाही येणार, ते पण वेगळ्या मिनिंगमध्ये येते. ते वाक्याच्या कॉन्टेक्स्टला मॅच होत नाही. मला वाटतं याचं उत्तर फक्त बी असू शकते, स्केरी. आपण याचं उत्तर बघूया. 18चं उत्तर येते 2, बी, स्केरी. आता बघा, फ्रायटनिंग म्हणजे स्केरी, फिअरफुल, ऑफुल, टेरिबल. क्राईंग म्हणजे विपिंग. हार्श म्हणजे क्रुअल, अनकाइंड, कठोर. स्टॉर्मी, स्टॉर्मी म्हणजे स्ट्रॉंग विंड. ओके. Then next question आहे, fill in the blank with appropriate option. Police refused to dash dash the identity of the suspect. ओके. आता हा ना कन्फ्युजन करणार आहे, कारण इथं कॉन्व्हल्ज, कॉन्व्हल्स, डायव्हल्ज, डायव्हर्ट. ओके. ह्याच्यामध्ये एक क्लिअर आहे की डायव्हर्ट नाही येणार. मग 3 राहिले ऑप्शन, कॉन्व्हल्ज, डायव्हल्ज, कॉन्व्हल्स. ओके. मग मला असं वाटतं कॉन्व्हल्स असा शब्दच नसेल असं वाटतंय, आणि डायव्हल्ज आणि कॉन्व्हल्ज ह्याच्यामध्ये मला ऑप्शन 1 वाटते. आपण उत्तर बघूया. 19चं 2 आहे, चुकले आपलं, डायव्हल्ज येते. आता बघा, कॉन्व्हल्ज, CONVULG, कॉन्व्हल्ज असा शब्दच नाही आहे. तर डायव्हल्ज, DIVULGE, डायव्हल्ज म्हणजे रिव्हील करणे, डिस्क्लोज करणे, मेक नोन टू ऑल, गुपित उघड करणे, याला काय म्हणतात? डायव्हल्ज. द नेक्स्ट आहे कॉन्व्हल्स, CONVULSE, कॉन्व्हल्स. कॉन्व्हल्स म्हणजे व्हायलेंटली शेक ऑर ॲगिटेट अग्रेसिव्हली, थरकापणे, असह्य होणे म्हणजे कॉन्व्हल्स. डायव्हर्ट, डायव्हर्टचं मिनिंग आहे डिस्ट्रॅक्ट, ते आपल्याला माहिती आहे. इथे लक्षात ठेवायचं असं आहे, कॉन्व्हल्ज असा शब्द नाही आहे, डायव्हल्ज असा शब्द आहे. आणि डायव्हल्ज म्हणजे रिव्हील करणे, डिस्क्लोज करणे, गुपित उघड करणे. आणि कॉन्व्हल्ज असा शब्द नाहीये, तर तो शब्द आहे कॉन्व्युल्स. ओके. किंवा कॉन्व्हल्स असं म्हणू शकतो. म्हणजे काय? व्हायलेंटली शेक ऑर ॲगिटेट अग्रेसिव्हली. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा. आता बघा, वाक्याच्या कॉन्टेक्स्टनं जायचं. आता काय सांगितले? ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा. ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा, हे वाक्याचं कॉन्टेक्स्ट जरा निगेटिव्हमध्ये जाते ना, त्यामुळं प्रेझड येणार नाही असं वाटते. क्रिटिसाइज, लोकसभा क्रिटिसाइज करणार नाही, लोकसभेतली लोक करतील. लोकसभा पनिश पण नाही करणार.
एक्सपेल्ड येऊ शकतं, कारण आपण इतिहासात कुठेतरी वाचले की इंदिरा गांधींना एक्सपेल केलेलं असतं लोकसभेतून, राज्यसभेतून, असं काहीतरी वाचलेलं असतं. त्यामुळे मला वाटतं एक्सपेल येणार. आपण याचं उत्तर बघूया. 20-2 येते, आपलं चुकलेलं आहे. एक्सपेल येत नाहीये, क्रिटिसाइज्ड येते. सेन्श्युअर, सेन्श्युअर म्हणजे काय? क्रिटिसाइज, टीका करणे, कंडेम, टीका किंवा निंदा करणे. प्रेज म्हणजे ॲप्लॉड, कमेंट. ओके, कमेंट म्हणजे प्रेज आणि कंडेम म्हणजे सेन्श्युअर, टीका करणे. बरं का, अपोजिट आहे दोन शब्द. एक्सपेल, एक्सपेल म्हणजे बॅन ऑर थ्रो आउट, बंदी घालणे किंवा तडीपार करणे. The next question आहे, in spite of financial constraint, Raghu started his business and very soon became a successful industrialist. Okay, choose the synonym for the underlined word. आता इथं बघा, in spite of financial constraint म्हणजे इथं काय असणार आहे? फायनान्शियल काहीतरी अडथळा असणार आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम असणार आहे, तरी पण रघुनं काय केलं? त्याचा बिझनेस सक्सेसफुली चालू केला. तर इथं फायनान्शियल फ्रीडम तर नाही येणार, 4 अपोजिट आहे ते नाही येणार आहे. सपोर्ट पण येणार, कारण आपल्याला इथं निगेटिव्ह वर्ड पाहिजे. क्रायसिस किंवा रेस्ट्रिक्शन येऊ शकतं. इन स्पाइट ऑफ फायनान्शियल क्रायसिस किंवा मग रेस्ट्रिक्शन येऊ शकतं. मला वाटते एक येईल. आपण याचं उत्तर बघूया. 21चं काय येतंय? 21चं 2 येतंय, रेस्ट्रिक्शन्स. आता बघा, कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंट म्हणजे कंपल्शन, रिस्ट्रेंट, रेस्ट्रिक्शन्स, बळजबरी, जबरदस्ती, बंधन असणे म्हणजे कन्स्ट्रेंट. क्रायसिस, क्रायसिस म्हणजे काय? डेंजर सिच्युएशन, कॅलॅमिटी, संकट, पेच प्रसंग म्हणजे काय? क्रायसिस. रेस्ट्रिक्शन्स, रेस्ट्रिक्शन्स म्हणजे समथिंग दॅट रेस्ट्रिक्ट, मर्यादा, बंधने, निर्बंध म्हणजेच काय? रेस्ट्रिक्शन. सपोर्ट म्हणजे हेल्प. फ्रीडम म्हणजे द कंडिशन ऑफ बीइंग फ्री. त्यामुळं आपलं उत्तर येणार आहे रेस्ट्रिक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस. आता इथं ऑप्शन्सचं आपण काय घ्यायचं? व्हॉट आर द अदर गिवन ओपन टू अस, व्हॉट आर द अदर प्रॅक्टिकेबल अवेलेबल. ऑप्शन्सचं इथं आपण काय मिनिंग घेऊ शकतो? व्हॉट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस. अवेलेबिलिटीज म्हणू शकतो, पॉसिबल, मे बी मला वाटते 2 येईल. 22चं बघूया. 22चं 2 येतंय. बघा, दिलेल्या वाक्याच्या अर्थानुसार ऑप्शनचा अर्थ संधी, अवेलेबल असा होईल. ओके, ठीक आहे. त्यामुळं ऑप्शनचा अवेलेबल येणार. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, द वर्ड अव्हॅरिशियस इज सिनॉनिमस विथ. आता अव्हॅरिशियस कशाचे सिनॉनिम्स करते हे आपल्याला बघायचं आहे. आता इथं बघा, इन्फॉर्मेशन होऊ शकते. ओमनी प्रेझेंटचं आपल्याला माहिती आहे, सर्वत्र असणारा, ऑल प्रेझेंट असं काहीतरी. तर इथं ते अव्हॅरिशियसची सिनॉनिमस नाही आहे, त्यामुळे बी ऑप्शन गेला. ओमनी सायंट पण गेला आणि ॲप्लिकेबल पण गेला. त्याचं उत्तर फक्त डी यायला पाहिजे. बघूया, 23चं उत्तर आहे 3, फक्त डी. अव्हॅरिशियस म्हणजे ग्रीडी, रॅपॅशियस, लोभी. ओमनी प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर, युबिक्विटस. आपण हे असं लक्षात ठेवू शकतो बरं का. युबिक्विटस म्हणजे युबी, कुठे आहेस तू, म्हणजे तो म्हणणार सर्वत्र, सर्वत्र, एव्हरीवेअर असं. तर ओमनीसायंट, ओमनीसायंट वन हू नोज एव्हरीथिंग. ओके, त्यामुळे आपलं उत्तर आहे अव्हॅरिशियस. हा योगानं वारंवार विचारलंय बरं का, अव्हॅरिशियस सिमिलर वर्ड्स. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. शी पायरुटेड अक्रॉस द स्टेज. ओके, अक्रॉस द स्टेज. मग अशा शब्दांमध्ये काय करायचं, म्हणजे मला असं वाटते पायरुटेड, पायरुटेड. आता ह्याचं आपल्याला मिनिंग नाही लागणार आहे. वाक्याच्या जर कॉन्टेक्स्टनं गेलं तर पायरुटेड अक्रॉस द स्टेज म्हणजे पूर्ण स्टेजला तिने काय केलं असेल? मग रॅन फास्ट, फास्ट आली असेल, स्पोक लाऊडली येणार नाही, कारण तरी असं वाटतंय त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्टून काहीतरी फिजिकल ॲक्शन असू शकतं. आणि
तर 4 ऑप्शन बघितले, त्यातला एक ऑप्शन जो लॉंग आहे तो आहे की टूक अ फास्ट टर्न ऑर स्पिन. त्यामुळे मी तो सिलेक्ट करेन. आता बघा 24चं काय घेईन. 24चं 2 आहे. तर पायरुटेड स्पेलिंग बघू शकतोय कारण नंतर ते विचारू शकतात. PIROUE टी पायरुटेड. पायरुटेड म्हणजे टू टर्न ऑर स्पिन ऑन द टो इन डान्सिंग. नृत्य करत असताना गोल गिरकी घेणे म्हणजे पायरुटेड. ओके. फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. ही वॉज द डॅश डॅश टफ गाय. तर इथं बघा, इथं मला असं वाटतं की वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार किंवा स्ट्रक्चरनुसार इथं आपल्याला ॲडव्हर्बची गरज आहे. कारण टफ हे विशेषण वाटते आणि गाय हे नाऊन वाटते. तर क्विंटेट तर नाही येणार आहे, क्विंटाईल पण नाही येणार, क्विंटिलियॉन पण नाही येणार आहे. प्रॉपर आणि योग्य आन्सर आहे क्विंट इसेन्शियल. ओके. 25चं काय ते बघूया. 25चं 3 आहे. क्विंटेट म्हणजे अ ग्रुप ऑफ 5 पीपल. क्विंटिलियन म्हणजे 1 फॉलोड बाय 18 झिरोज म्हणजे 10⁻18. क्विंट इसेन्शियल म्हणजे परफेक्ट ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ अ क्वालिटी ऑफ क्लास. अ क्वालिटी ऑर क्लास. उत्कृष्ट अचूकपणाचा नमुना. क्विंटाईल म्हणजे एनी ऑफ 5 इक्वल ग्रुप्स इंटू विच अ सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन कॅन बी डिवायडेड. 5 लोकांच्या समूहाचा नमुना. ओके. एनी ऑफ 5 इक्वल ग्रुप्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द वर्ड्स हॅव्हिंग सेम मीनिंग ॲज द वर्ड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स. आता फॉयबल्स याचा मीनिंग आपल्याला माहिती नाही. ऑप्शन आहेत इडिओसिंक्रसी, फेबल्स, इन्फर्मिटी. फेबल्स म्हणजे दंतकथा हे माहिती आहे, पण याचं आन्सर नाही गेस करू शकत. आणि मे बी याचे 2 आन्सर्स आहेत, म्हणजे ए आणि सी असं काहीतरी. बघूया 26चं काय ते. 26चं येते 3, ए आणि सी. इडिओसिंक्रसी आणि इन्फर्मिटी. फॉयबल्स म्हणजे इडिओसिंक्रसी, इन्फर्मिटी ऑर अ मायनर वीकनेस ऑर एक्सेंट्रिसिटी इन समवन्स कॅरेक्टर. ओके. आणि फेबल्स म्हणजे काय, दंतकथा, पॅराबल, अ शॉर्ट स्टोरी टिपिकली विथ ॲनिमल्स ॲज कॅरेक्टर्स कन्वेईंग अ नॉर्मल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वर्ड सॅन्ग्युइन इज सिनॉनिमस विथ द वर्ड. सॅन्ग्युइन म्हणजे मला असं वाटते सॅडिस्टिक आणि ऑप्टिमिस्टिक अपोजिट आहेत. सिरियस हा वेगळा शब्द आहे. जेन्युइन मे बी येऊ शकतोय, पण मला वाटते की 2 एकत्र येणार नाहीत, ए आणि बी. आणि ए पण नाही येणार आहे असं वाटते. मग उरला डी आणि सी, त्यापैकी एक येऊ शकतं. आपण 27चं उत्तर बघूया. 27चं 2 येते, ऑप्टिमिस्टिक. सँग्युइन म्हणजे ऑप्टिमिस्टिक, होपफुल, कॉन्फिडंट, आशावादी, आत्मविश्वासू. सॅडिस्टिक म्हणजे वन हू गेट्स प्लेजर बाय हर्टिंग अदर्स. इतरांना दुःख देऊन आनंद मिळवणाऱ्याला सॅडिस्टिक म्हणतात, लक्षात ठेवा. जेन्युइन म्हणजे रिअल, ऑथेंटिक. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. आता आपल्याला लॅटेंट हिट माहिती आहे. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. लॅटेंट म्हणजे काय, हिडन असं मला वाटतंय. तर आता बघूया वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार. अनसीन, मॉडर्न, लेटेस्ट, ॲडमायरेबल. मला अनसीन वाटते. 28चं 1 आहे. लॅटेंट म्हणजे अनसीन, हिडन. ॲडमायरेबल म्हणजे डिझर्विंग, रिस्पेक्ट, ते आदर देण्यास लायक. आज आपण एवढेच क्वेश्चन्स बघू, उद्या आपण राहिलेले क्वेश्चन्स बघू. ठीक आहे. थँक्यू.